नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत ब्रेड पॅटीस। चला तर मग सुरू करूया। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चटणी ब्रेड पकोडा ही रेसिपी शेअर केली होती। सुरुवातीला तर सेम प्रोसेस आहे या ब्रेड पॅटीसची, फक्त शेवटी जे थोडेसे चेंजेस करून तुम्हाला पॅटीस बनवून दाखवले आहेत। त्यामुळे चला तर मग बघूया आपण आजची रेसिपी ब्रेड पॅटीस। कांदा मी आधी बारीक कापून घेतला आहे। त्यानंतर मिरच्या मी आपल्याला ज्यानंतर लागणार आहेत पकोड्याबरोबर खायला त्या कापून घेतल्या आहेत। त्याला मध्ये असं त्याचं पोट चिरून घेतलं आहे मिरच्यांचं, आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे। आता ब्रेडच्या कडा तुम्ही कापल्या तरी चालेल किंवा तसेच ब्रेड घेतले तरी चालेल। मी याच्या कडा कापून घेत आहे। ब्रेड कोणताही घेतला तरी चालेल, ब्राऊन ब्रेड किंवा असा सफेद ब्रेड असला तरी चालतो। सगळ्यात आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मी अशाच रोज नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। या कडा तुम्ही नंतरसुद्धा अशा तळून त्याचे सुद्धा भजे करू शकता त्या ब्रेडच्या कड्यांचे। अशा प्रकारे आपल्याला त्या स्लाईस पसरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला बेसन पीठ, त्यात चवीनुसार आपल्याला लाल तिखट, हळद, आपल्याला जसे तिखट हवे आहे तशा पद्धतीने आपण तिखट घालू शकतो। यामध्ये मी जास्तीत जास्त चटण्यांचा वापर केला आहे, म्हणून चटणी ब्रेड पकोडा असं मी या रेसिपीला नाव दिलं आहे। हळद आणि नंतर चवीनुसार मीठ, आणि ब्रेड पकोडा जास्त तेलकट होऊ नये म्हणून मी यात थोडीशी बेकिंग पावडर टाकली आहे। सोड्याऐवजी आपण बेकिंग पावडर वापरायची आहे यात, म्हणजे पकोडा जास्त तेलकट होत नाही। त्यानंतर कापलेला बारीक कांदा यात मिक्स करायचा आहे। चिरलेली कोथिंबीर यात टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कांदा आपण मी मुद्दामून यात टाकलेला आहे की त्याची वेगळी चव लागेल म्हणून। कांदा नाही टाकला तरी चालेल, कारण ब्रेड जे आपल्याला स्लाईस आहे ते यात नंतर टाकून आपल्याला तळायचे आहे। अशा प्रकारे गरजेनुसार आपण पाणी थोडं थोडं करून टाकून मिश्रण करायचं आहे। अगदीच घट्ट मिश्रण चालत नाही, कारण ब्रेड पाणी ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे थोडंसं पातळसरच मिश्रण ठेवायचं आहे। आपलं हे मिश्रण रेडी झालं की नंतर आपल्याला ब्रेडला चटण्या लावायच्या आहेत। एक हिरवी चटणी आणि सोया चटणी मी याआधी लावून घेणार आहे। आधी आपण हिरवी चटणी लावून घेऊ एका स्लाईसला। थोड्या थोड्या प्रमाणातच या चटण्या लावायच्या आहेत, कारण खूप तिखट पण नको व्हायला म्हणून, कारण यात मी 3 चटण्यांचा वापर केला आहे। हिरवी चटणी, सोया चटणी आणि नंतर मग शेंगदाण्याची चटणी। शेंगदाण्याची चटणी आपण घरी कधी पण करू शकतो आणि ती कधी उपलब्ध असते, त्यामुळे अगदी घाईच्या वेळेत हे असे ब्रेड पकोडा आपण करू शकतो। कारण बटाट्याचं सारण वगैरे करायला खूप वेळ लागतो आणि अचानक जर आपल्याला असं काही खावंसं वाटलं त्याचे घरात फ्रीजमध्ये अवेलेबल आहे, त्यानुसार आपण हे पटकन असे चटण्यांचे ब्रेड पकोडा करू शकतो। आता दुसऱ्याच बाजूला मी सोया चटणी लावून घेतली आहे। ही अवेलेबल असते बाजारात सोया चटणी, आणि जी हिरवी चटणी आहे ती आपण घरी तयार करू शकतो। त्याची मी एक रेसिपी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल। ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा मी घरीच तयार केलेली आहे। ती आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण ब्रेडच्या स्लाईसवर पसरवायची आहे, कमी जास्त करून। लहान मुलांना द्यायची असेल तर कमी चटणी टाकू शकतो, आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांना आपण जास्त चटणी टाकून तशी स्लाईस बनवू शकतो।
याच पद्धतीत आपण जेव्हा बटाट्याचे ब्रेड पकोडा करतो त्यात बटाट्याचं सारण भरतो. या प्रोसेसमध्ये मी चटण्यांचं फक्त केलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तळलेले पदार्थ जर खायचे नसेल तर अशा प्रकारे पॅटीस करून आपण पावसाळ्यात मस्तपैकी ब्रेड पॅटीसची चव चाखू शकतो. तव्यावर तापलेल्या मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर सेम पद्धत आहे की जसं ब्रेड पकोडा आपण केलं तसंच त्याप्रमाणे फक्त न तळता आपल्याला हे तव्यावर व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हव्या त्या आकारात ते कट करू शकता. मी असं आकारात कट करून नंतर ते प्लेटमध्ये सर्व केले आहे. त्यावर मस्तपैकी अशी मिरची आणि मग आपली ब्रेड पॅटीस सर्विंगसाठी रेडी आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.